नमस्कार. आज आपण डिसेंबर 2012चे 2 पेपर कंप्लीट करणार आहोत. सगळ्यात पहिलं दुसरा पेपर. पहिला प्रश्न. प्रौढ प्रताप चक्रवर्ती श्री रामचंद्र देव यांचा मराठी शिलालेख कोठे सापडला? ठाणे येथे सापडलेला आहे. श्रवणबेळगोळ येथील शिलालेखाचा कालखंड कोणता? शके 1030. महानुभाव साहित्यातील धार्मिक आणि भौगोलिक माहिती सांगणारा ग्रंथ कोणता आहे? स्थानपोथी. येई येई विठाबाई माझे पंढरीचे आई ही रचना कोणाची आहे? जनाबाई यांची. संत आणि संप्रदाय यांच्या जोड्या जुळवायच्या आहेत. शहामुनी, महानुभाव, आलम खान, नागेश, शेख तुराब समर्थ आणि शेख मोहम्मद वाटवई. बिकटवाट वहिवाट नसावी हा अनंत फंडे यांचा फटका आहे. रमणीयार्थ प्रतिपादक शब्द काव्याची व्याख्या जगन्नाथाची आहे. रससिद्धांतानुसार व्यभिचारांची संख्या किती आहे? 33. व्यभिचार 33. परात्मा ही कोणत्या वादातील महत्त्वाची संकल्पना आहे? अस्तित्ववाद. परात्मता अस्तित्ववाद. आधुनिकता व आधुनिकवाद या संज्ञा एकमेकींच्या समानार्थी आहेत व त्यांचा इंग्रजी शब्दार्थ अनुक्रमे मॉडर्निझम व मॉडर्निटी असा देता येतो. संपूर्ण विधान सूत्र. राजवाडा, देवधर, राजपुत्र ही कोणत्या समासाची उदाहरणे आहेत? षष्टी तत्पुरुषची उदाहरणे आहेत. पुढीलपैकी कोणता वर्ण ओष्ठ आहे? प हा ओष्ठ वर्ण आहे. गड आला पण सिंह गेला हे वाक्य न्यूनत्व बोधक आहे. जोडा लावायचे आहेत. पहिलं सूत्र त्याचं. भाषांतर मीमांसा कल्याण काळे, अंजली सोमन, वैखरी, अशोक केळकर. आधुनिक भाषा विज्ञान सिद्धांत आणि उपयोजन मिलिंद मालचे आणि मराठी भाषा आणि शैली अश्विनी रमेश धोंगडे. भाषेची उत्पत्ती अनुकरणाच्या प्रवृत्तीवर निर्माण झाली हे मत कोणाचं आहे? गायगर यांचं. अनुकरण सिद्धांत डॉक्टर गायगर. शब्दाच्या अर्थाचे सामान्यीकरण होण्याच्या प्रक्रियेस काय म्हणतात? अर्थ विस्तार. शब्दाच्या अर्थाचे सामान्यीकरण म्हणजे अर्थ विस्तार. खिरापत हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे? फारशी. खिरापत फारशी. लेखनदृष्ट्या बरोबर शब्द आहे परिस्थितीजन्य. पहिला. सगळ्या विलांटा पहिल्या. 17व्या शतकातील गोमंतकी बोली हे आहे डॉक्टर वी बा प्रभुदेसाई यांचा ग्रंथ. ग्रंथकार यांच्या जोडा लावायच्या आहेत. तर आहे बी. महानुभाव संशोधन विधी कोते. महानुभाव साहित्य संशोधन निर्मा पठाण. महानुभाव साहित्य दर्शन उषा देशमुख आणि महानुभावीय मराठी वाङ्मय य पु देशपांडे. सूचींची सूची कुणी तयार केलेली आहे? सुरा सुनेकर यांनी. सूचींची सूची सुरा सुनेकर. महानुभावाच्या सकाळाचा निर्मितीकार कोण? खळव्यास. प्राचीन मराठी पांडिती काव्य या ग्रंथाचे संपादन कोणी केले आहे? के ना वाटवे यांनी. कोश आणि कोशकार यांच्या जोडा लावायच्या आहे. पहिलं सूत्र आहे. समाज विज्ञान कोश समा गर्गे. मराठी वाङ्मय कोश द देव खानोलकर. मराठी नाट्यकोश वि भा देशपांडे आणि मराठी व्युत्पत्ती कोश गुप्ता कुलकर्णी. लघुकथेला वाहिलेले मुखपत्र कोणते? रत्नाकर. सुधांशूचे टोपण नाव काय आहे? कोणाचे आहे? हनुमंत नरहर जोशी. पुढीलपैकी कोणी स्त्रीवादाचे समर्थन करणारे लेखन केले नाही? इंदिरा संत. पुढीलपैकी कोणता लेखक विज्ञान कादंबरीकार नव्हे? मणिक गोडघाटे. पंडित महादेव शास्त्री जोशी यांची कथा गोमंतकीय पार्श्वभूमीवरील असून त्यात बहुवंशी संसार चित्रे आहेत. संपूर्ण विधान बरोबर. एक झाड दोन पक्षी विश्राम बेडेकर. माझ्या आयुष्याचा चित्रपट श्री म माटे. पथिक नवी गाडी आणि दिवस असे होते घाटे. कालाय तस्मै नमः 1-0 बाजीराव. अवध्य ही नाट्य कोणाचे आहेत? चित्र्य खानोलकर. कालाय तस्मै नमः 1-0 बाजीराव. अवध्य चित्र्य खानोलकर. पुढीलपैकी स्त्री समस्येवर आधारित वसंत कानेटकरांचे नाटक कोणते? पंखांना ओढ पावलांची. उभयान्वयी अव्यय ही कादंबरी कोणाची आहे? चंद्रकांत खोत यांची.
पुढीलपैकी कोणत्या कादंबरीचे नाट्य रूपांतर झाले नाही? भरगंगेच्या काठी. पहिलं उत्तर आहे इंदिरा संत शेला, शांता शेळके गोंधळ, अनुराधा पोद्दार कॅक्टस फ्लॉवर आणि प्रभा गवळकर व्यतीत. अर्जुन डांगळे यांचा काव्यसंग्रह कोणता? छावणी हलते आहे. अर्जुन डांगळे. पुढीलपैकी कोणती कादंबरी कोकणीतून मराठीत अनुवादित झालेली आहे? कार्मेलीन. मराठीत अनुवादित झालेले तलेदंड हे नाटक कोणाचे आहे? गिरीश कर्नाड यांचे. पहिला मराठी कलाकवी असा गौरव कोणत्या कवीचा झालेला आहे? मुक्तेश्वर. रसचर्चा हा ग्रंथ पद्मा दादेगावकर यांनी लिहिला. साहित्याचे मूलद्रव्य कोणते आहे? शब्द. तृष्णेचे काव्यशास्त्र हे कोणी मांडलेले आहे? मसू पाटील. साहित्याचे आशयानुसारी वर्गीकरण कोणी केले आहे? हेगेल. समीक्षा आणि समीक्षक यांच्या जोड्या लावायच्या आहे. उत्तर डी. दलित कविता मसू पाटील. दलित साहित्य एक अभ्यास बाळकृष्ण कौठेकर. दलित साहित्य एक चिंतन राजा जाधव आणि दलित साहित्य क्रांती विज्ञान बाबूराव बाबू. काव्याची भाषा ही विरोधाभासात्मक असते असे प्रतिपादन कोणी केले? क्लियंथ ब्रुक्स. मराठीत लय सिद्धांताची मांडणी बासी मर्डेकर यांनी केली. आणि साहित्य प्रकाराची विशुद्धता ही कल्पना कोणत्या वादातून आली आहे? अभिजातवाद. आस्वाद आणि समीक्षा एक नव्हे या दोघांच्या प्रक्रिया अगदी वेगळ्या असतात. ही भूमिका कोणाची आहे? प्रभाकर पाध्ये. पत्र नव्हे मित्र ही घोषणा मटाची आहे महाराष्ट्र टाइम्सची. आणि शेवटचा पैकी कोणता घटक पत्रलेखनाशी संबंधित नाही? शीर्षक. आपण लगेच तिसरी प्रश्नपत्रिका पूर्ण करून घेऊया. वानरे या ऐथेची चरित्रे आठवी जेती आई की जेती उच्चरा जेती तेही एक स्मरणची किगा हे चक्रधरांनी माहीम भट्टांना म्हटले. ज्ञानेश्वर एक की दोन हा वाद कोणामध्ये झालेला आहे? भारदेव बुवा आणि भिंगारकर बुवा. वारी आणि कुंडल हाले डोळी मोडीत राधा चाले राधा पाहुणी बुडले हरी बैल दुबे नंदा धरी हे एकनाथांचं पंक्ती आहेत. उठ झाला प्राप्त काळ तुझे गोपाळ आले घननिळा ही भूपाळी कोणाची आहे? परशुराम. दिग्विजय शिवदिग्विजय हे बखर कोणी लिहिले आहे? खंडोबल्लाळ चिटणीस. भागवताच्या दशक स्कंदावरची टीका कोणती? हरी गुरदा. कुणी जाल का सांगाल का सुचवाल का या कुठे रात्री कुणी गाऊ नको ठेवू नको अफुला गळा या पंक्ती कोणत्या कवीच्या आहे? अनिल यांच्या आहेत. जोडा लावायच्या. उत्तर बी आहे. अभागी कमल खंडकाव्य. रंगपांचालिक नाट्यकाव्य. सुगी जानपद गीत. कमला महाकाव्य. व विजय तेंडुलकर यांनी लिहिलेले नसलेले त्याचा हे सूर्य असतं. बाकी त्यांनी गृहस्थ देवी आणि श्रीमंत ही नाट्य लिहिली आहेत. त्याचे डी उत्तर आहे. अंधाराची शाळा गॉन्टलेट. दूर से दिवे आयडियल हजबंड. सुंदर मी होणार बॅरेट्स ऑफ मेपल स्ट्रीट आणि जय केतू इडिपस रेक्स. भावकाव्यात्मक कादंबरी लिहिण्याचा सर्वात यशस्वी प्रयत्न कोणाचा? तुळशी रेले. पुढीलपैकी कोणती कादंबरी ऐतिहासिक नाही? कालिका मुक्ती. ऐतिहासिक भाषा अभ्यासाच्या केंद्रस्थानी कोणती कल्पना आहे? भाषिक परिवर्तन. मराठी, हिंदी, गुजराती आणि बंगाली या भाषा इंडो इराणियनमध्ये येतात. मराठी, हिंदी, गुजराती, बंगाली. ज्या सणांमध्ये स्वनिक साम्य आहे आणि ज्यांचे वितरण पूरक आहे ते सर्व संच मिळून एक स्वनिक सिद्ध होतो. संपूर्ण विधान बरोबर. बडबड, गारगार, लखलख, तुरुतुरु हे पूर्णाभ्यस्त शब्द आहेत. सर्व मराठी बोलींच्या शास्त्रीय अध्ययनाचा पाया कोणी घातलेला आहे?
सुमपत्रे. उत्क्रमित अनुवाद, आदेशात्मक निष्कर्षण, शुद्धीकारक निष्कर्षण आणि अप्रगत निष्कर्षण या तंत्राचा उपयोग कशासाठी केला जातो? बोली भाषेच्या साहित्य संकलनासाठी. वक्रोक्ती. वक्रोक्तीची व्याख्या कोणी केलेली आहे? कुंतक यांनी. वक्रोक्ती हे कुंतकांचीच व्याख्या केलेली आहे. 20व्या शब्दाचं उत्तर हे दुसरं. सरस्वती कंठावरून भोज, काव्यदर्श दंडी, काव्यालंकार सार संग्रह उद्भट आणि काव्यालंकार भामा. धर्मार्थ काम मोक्षेचू वैचक्षण कलासुच हे चांगल्या काव्यापासून होणारे वरील लाभ कोणी बनलेले आहे? भामह. भक्तिरस सर्वश्रेष्ठ आहे असे कोणी म्हटले आहे? रूप गोस्वामी. आनंदवर्धनाने दोन्ही सिद्धांत मांडला आणि त्याचे खंडन करण्यासाठी माईन भट्टाने व्यक्तिविवेक हा ग्रंथ लिहिलेला आहे. संपूर्ण विधान बरोबर. समीक्षा हा ललित कृतीचा न संभाव्य शोध असतो अशा आशयाची समीक्षाविषयक संकल्पना कोणी मांडली आहे? वाल कुलकर्णी यांनी मांडली आहे. पुढीलपैकी कोणते कार्य साहित्य समीक्षा करीत नाही? संस्कृतीच्या ऐतिहासिक सामान्याने. समीक्षा क्षेत्रातील कालक्रम लक्षात घेऊन जो कालक्रम लावायचा आहे. पहिले वाम जोशी, मग राशी जोड, मग वालकुलकर्णी, मग रावा पाटणकर. रूपवादी समीक्षा दृष्टीचा अवलंब करणारे समीक्षक कोण आहे? वसंत दावकर. 28 वोल्फगँग आयझर वाचक प्रतिसाद सिद्धांत, अँटोनियो ग्रामची सांस्कृतिक वर्चस्व, विल्यम थॉम्सन अनेकार्थता आणि मिखाईल बाख्तीन भाषेची संवादात्मकता. रूपशोध कवितेचा मसू पाटील, कवितेविषयी वसंत आबाजी डहाके, कवितेचा शोध वसंत पाटणकर आणि कवितेची रसतीर्थे निशिकांत मिरजकर. पुढीलपैकी कोणता गौरव ग्रंथ वाङ्मयाच्या प्रकारनिष्ठ अध्यापन विषयीचा आहे? डॉक्टर दुका संत गौरव ग्रंथ. जोड्या लावायच्या. बी उत्तर यायचं. अंधाराच्या पारंब्या बॅरिस्टर, महानंदा बुद्धता हृदय, हद्दपार, राजे मास्तर आणि धावता रोटा सोन्याचा कळस. पुढीलपैकी कोणते चरित्र व आत्मचरित्र एकत्रित स्वरूपात सिद्ध झाले आहे? काशीबाई कानेटकर. पदार्थ विज्ञानविषयक संवाद 1833 व रसायनशास्त्रविषयक संवाद 1837 या दोन ग्रंथांची निर्मिती कोणी केली आहे? हरी केशवजी पाठारे यांनी. अनाथ बालिकाश्रमाची स्थापना कोणी केली आहे? धोंडो केशव कर्वे यांनी. पुढीलपैकी कोणते नियतकालिक ख्रिस्ती मिशनऱ्यांना उत्तर देण्यासाठी निघाले नाही? सर्व संग्रह. 36 सगळे आहे. जागृत वारा कोठारे, विजयी मराठा श्रीपादराव शिंदे, जागृती भगवंत पाळेकर आणि दीनबंधू कृष्णराव भालेकर. सामाजिक पर्यावरणाचा वाङ्मयीन अभिरुचीवर कोणता परिणाम होत नाही? साहित्य अभिरुचीला विपरीत वळण. लेखकाच्या व्यक्तिमत्वाचे जडणघडण करणारा सर्वात महत्त्वाचा घटक कोणता आहे? लेखकावरील वैचारिक प्रभाव. साहित्याचा सामाजिक दृष्टीने अभ्यास करणे म्हणजे काय? साहित्य कृतीतील सामाजिक परिस्थितीचे विश्लेषण. गंगाजळी श्री बा जोशी, चौफेर माधव गडकरी, रातराणी विजय तेंडुलकर आणि शतपावली रवींद्र कुंभे. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या दृष्टीने सामाजिक न्याय हे आदर्श समाजाचे पायाभूत मूल्य होते, तर आंबेडकरांनी विवेकशीलता हे प्राथमिक मूल्य मांडले. संप्रदान बरोबर. पुढील उद्गार कोणी काढले आहे? धर्मवेळाची नांदी ठेचू शकेल असे एकच बळ आहे, ते म्हणजे विज्ञान दामोदर. विनायक दामोदर सावरकर. देवीदास मुरळी यांच्या चालीला आळा घालण्यासाठी 1911 मध्ये मुंबईत मुरळी प्रतिबंधक परिषद कोणी भरवली? विठ्ठलरामजी शिंदे. मराठीच्या संदर्भात भाषा शुद्धीची चळवळ करणाऱ्या प्रमुख व्यक्ती कोणत्या आहेत? माधवराव पटवर्धन आणि विदा सावरकर. छंद उशी रेगे यांनी संपादन केलेलं आहे. जोडा लावा. उत्तर आहे. एक पाणी शांता शेळके, अल्लाने फल्लाने जयंत दळवी, लेणी गंगाधर पांटावणे आणि वडापाव अनंत भावे.
दिले हिरण्यमय हाती मृणमय हा हत विनिमय हे हरपले श्रेय या कवितेतील आहे. हा हत विनिमय हरपले श्रेय. या देहभोगाच्या दगदीतून उठून उभा राहिला एक माणूस. हे उद्गार कोणत्या साहित्य कृतीतील आहे? नट सम्राट. कालक्रमानुसार लावायचं आहे. उत्तर आहे बी. पहिले औदुंबर, मग स्मृतिचित्र, मग कुरलेली माणसं, मग ढग. 50 उत्तर ए. चक्रधर ही व्यक्तिरेखा, रणांगण, मेहरजान वज्राघात, नाना सिरुर ताम्रपट आणि आबा बळी. 51 उत्तर आहे डी. बरोबर वाचून घेऊ. सांस्कृतिक मानवशास्त्र आणि वाङ्मय शाखेच्या अभ्यासकांच्या लोकसाहित्याच्या अभ्यास पद्धतीमध्ये उद्दिष्टांमध्येही मूलभूत फरक करणे आवश्यक असते, पण असा फरक मराठीतून लोकसाहित्याच्या अभ्यासकांनी गांभीर्याने केलेला आढळत नाही. लोककथेच्या निर्मितीबाबत भारतमूलक सिद्धांत थिओडोर बेनफे यांनी मांडलेला आहे. भारतमूलक सिद्धांत थिओडोर बेनफे. लौकिक पुराण परंपरेसाठी लोकसाहित्य ही सर्वप्रथम संज्ञा कोणी मांडलेली आहे? विल्यम थॉमस. लोकसाहित्य विल्यम थॉमस. स्थगितातून कोणता अर्थ सूचित होतोय? कारल्याच्या वेल लाव सोने मज्जा आपल्या माहेरा. ह्याच्यामध्ये सासूचा सासरवास आणि सुनेची अलौकिकता सिद्ध होते आहे. 55 जोडा लावा. सी उत्तर आहे. बृहत्कथा श्लोकसंग्रह बुद्धस्वामी. बृहत्कथा म्हणजे क्षणेंद्र, पंचतंत्र विष्णू शर्मा आणि जातक कथा बुद्धघोष. तुलना करणे ही तौलिक साहित्य अभ्यासामागील मूलभूत संकल्पना आहे आणि या संकल्पनेची बहुविध अंगे या अभ्यासाला अर्थपूर्णता प्राप्त करून देतात. वरील विधान पूर्णतः बरोबर आहे. भाषांतरित साहित्य कृती कोणत्या प्रकारचे कार्य करीत नाही? भाषिक श्रेष्ठ कनिष्ठत्व सिद्ध करणे. भारतीय साहित्य संकल्पनेचा विकास घडविणाऱ्यांमध्ये पुढील कोणत्या लेखकाचा अंतर्भाव येऊ शकेल? मॅथ्यू आर्नोल्ड. पुढीलपैकी कोणती साहित्यकृती गुजरातीतून मराठीत अनुवाद झालेली आहे? 7 पाऊले आकाश. तर जोड्या लावायच्या आहे. विकार विलसित हेमलेट, झुंजारराव अथुल्लो, अनोळ्याची शाळा गॉटलेट, त्राटिका, टेमिंग ऑफ द ट्रूथ. सर्वच जीवन क्षेत्रात स्त्रीच्या वाट्याला कायमच दुय्यमत्व आले आहे. या वस्तुस्थितीचा बोध करून देणे म्हणजे स्त्रीवादी साहित्य अभ्यास. मात्र त्याचबरोबर स्त्रियांच्या साहित्य निर्मितीची वाङ्मय चिकित्सा हा स्त्रीवादी साहित्य अभ्यासाचा गाभा आहे, विसरता येत नाही. पूर्वांबरोबर उत्तरात बसू. स्त्रीवादी साहित्य समीक्षा कोणत्या निकषाचा उपयोग करत नाही? वाङ्मय महात्मता. पुढीलपैकी मल्लिका अमर शेख यांचा कविता संग्रह आहे वाळूचा लेकर. कालक्रमानुसार लावायचा आहे. पहिले काशीबाई कानिटकर आहेत, मग गिरिजाबाई केळकर, मग कमलाबाई केळ, मग कुसुमाबाई देशपांडे. 65 उत्तर सी आहे. सेतू आहे आशा बगे, शबरी निभावरी शिवकर, थांग गौरी देशपांडे, कुवर्णी ज्योत्सना देवधर. पुढीलपैकी व्यक्तिचित्र प्रधानता हे कोणत्या ग्रामीण लेखकाचे वैशिष्ट्य आहे? व्यंकटेश माडगूळकर. कृषी संस्कृती हा ग्रामीण साहित्याचा गाभा आहे. विधानाचा उत्तरार्थ बरोबर आहे, पूर्वार्थ चूक आहे. कालक्रमानुसार लावायचं आहे. 65 बी. पहिली सराई, मग बारी, मग नागिन, मग काबू आणि साऊ. पुढीलपैकी कोणता घटक ग्रामीण साहित्यातील सामाजिकतेचा निदर्शक नाही? ग्रामीण साहित्य निर्मितीमागील प्रेरणादायी नेतृत्व. आनंद यादव, हिरवेजग, भास्कर चंदनशी, मरणकळा, रार बोराडे, सावध आणि गोलर ठोकर टेंबा. पुढीलपैकी कोणता सामाजिक घटक निर्विवादपणे दलित साहित्याशीच निगडित आहे? अस्पृश्यता आणि सामाजिक विषमतेची वेदना. युगयात्रा नाटकाचे लेखक कोण आहेत? म. व्ही. चिटणीस. ही प्रतिभेची शेतं कोणाच्या आधीवरून नांगरली जात आहे? ही काव्यपंक्ती कोणी लिहिली आहे? नामदेव घसारे. युगप्रवर्तक या कादंबरीचे लेखक कोण आहे? हरिभाऊ पगारे. युगप्रवर्तक हरिभाऊ पगारे. आणि शेवटचे उडालावा उत्तर डी. दलित साहित्य, दलित आणि ललित गोबर कुलकर्णी. दलित वाङ्मय प्रेरणा आणि प्रवृत्ती शंकर वाघरात. दलित साहित्य विज्ञान आणि विद्रोह भालचंद्र फडके. नीळपाठ
मराठी दलित साहित्य मीमांसा राघव जाधव. इथे आपण 2012 डिसेंबरचे दोन्ही प्रश्नपत्रिका पूर्ण केल्या आहेत. धन्यवाद.